नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. धर्मासाठी वारी जी चालत असते महाराज, भगवंत त्याच्या समोर नाचतो महाराज. जनीच्या घरी देवा ओढिलेच जाते. काय महिमा, काय माऊलीचा महिमा. जात ओढलं महाराज जनीच, एवढा महिमा आहे महाराज. कशाचा आहे? वेड्याचा आहे. वेड आहे, सोंग आहे, धर्माचं आहे, याच्यासाठीच आहे. आणि हे वेड संताजी महाराजांनी 14 टाळकऱ्यांसोबत आपल्या उराशी बाळगलं आणि संपूर्ण मावळ प्रांत पिंजून काढला. दारोदार लोकांच्या घरी माय, माऊली, दादा, भाऊ, अक्का, ताई, आई, वहिनी सांगा, एखादा महाराजाचा अभंग आहे का हो? देता का मला? मला लिखाण करायचे, महाराजांचं साहित्य अजरामर करायचंय. ती वाणी आहे, तिची संतांची वाणी आहे, तू जगद्गुरूंची वाणी आहे, जगाला उपदेश करणारी आहे. आणि ती जर लोक पावली तर काय होईल? निधू नका, निधू नका, निधू नका दादा, काय होईल? ती वाणी, संतांची वाणी, हिच्यासाठी कसं आहे महाराज? धर्माचा उपदेश करणारी मला द्या. आणि एक एक अभंग ज्या ज्या लोकांना स्मरणात होता, कोणाला चरण होतं, कोणाला एखादा चरण होता, कोणाला ध्रुवपद होता, कोणाला शेवटचा मुखडा होता, कोणाला अंतरा होता महाराज. असं साहित्य गोळा केलं महाराज. 14 दिवस पिंजून काढले, रक्ताच्या हाड आणि रक्ताचं पाणी करून हाडाची काळी केली आणि 14 दिवस भटकले महाराज. आणि एक गाथा सुपूर्द केला आणि तुकाराम महाराजाच्या हस्ती दिला आणि सांगितलं, महाराज आता पुन्हा एक प्रश्न उभा राहिला की हा जर गाथा एका बहुजन माणसानं लिहिला म्हणलो तर पुन्हा त्या वाणीला कुठेतरी लोप पावेल, म्हणून एक कथा चालवली महाराज. ही डोईच्या, इंद्रायणीच्या डोईत तारीले कागद महाराज. ती इंद्रायणी ज्ञानाची होती. ती इंद्रायणी त्यांनी चालवल्या ज्ञानाच्या प्रवाहाची होती. प्रवाहासोबत जाणं मूर्खाचं लक्षण नाही, मान्य आहे, पण प्रवाह कशाचा आहे हे पाहावं लागतं महाराज. जर प्रवाह पुराचा असेल आणि माणसाला मला आता आंघोळ करायची नदीमध्ये, तर वाहून सागरापर्यंत पण जाणार नाहीत तुम्ही, अलीकडेच फेकून दिले जातात. का? कारण की भुटकळून मरसाल. प्रवाह कशाचा आहे ते बघावं लागतं महाराज. संत पाण्यामध्ये तुम्हाला शांत करता येतं महाराज, पण चलबिचल पाण्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही महाराज. वाहता प्रवाह आहे, प्रवाहासोबत चालणं गरजेचं आहे, पण प्रवाहाच्या सोबत जाताना प्रवाह कशाचा आहे हा पण पाहणं गरजेचं आहे. मी एक सांगतो आणखी तिसरं मत माझ्याकडे महाराज. लोक सांगतात प्रवाहासोबत चाला म्हणजे तरुण रासाल, प्रवाह सोबत रासाल. तर काही काय म्हणतात प्रवाहाच्या विरोधात जा आणि प्रवाहाला दुभागा आणि तुम्ही त्याच्या पलीकडे निघून जा महाराज. मी दोन्ही मताचा नाही महाराज. प्रवाहासोबत पण जायचं नाही आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्वतःची शक्ती कमी करून घ्यायची नाही. स्वतःची शक्ती कमी होईल. काय करायचं महाराज? तर ज्या ठिकाणी आहात प्रवाह बघा कशाचा आहे, चांगला आहे का वाईट आहे, चांगला आहे का वाईट आहे. आणि त्याच्या विरोधात चांगला असेल तर सोबत जाऊ नका आणि वाईट असेल तर विरोधात जाऊ नका. तुम्ही तुमची जागा अशी दृढ करा की प्रवाहाला दुभागून टाका. चांगला प्रवाह एक बाजूला जाऊ द्या आणि वाईट प्रवाह एका बाजूला करून टाका. आणि चांगल्या प्रवाहाचा येत असतो ना त्याचं फक्त पाणी घ्या महाराज, त्याच ठिकाणी स्थिर राहा. हा मर्म आहे महाराज, धर्माचा मर्म आहे. आणि ती गाथा वाचवण्याचं काम त्यांनी केले महाराज. संताजी जगनाडे महाराज, संतांनी काय काय उपकार केले महाराज, संतांच्या उपकाराची वर्णन गाता येत नाही. आणि वेळोवेळी ज्यावेळी धर्माला हानी आल्या, ग्लानी झाल्या, संतांनी जगाला तारण्यासाठी उपदेश केले आणि झोपी झालेल्या जगा समाजाला जागा करण्याचं काम